हो ट्रॅफिक नाही जाऊ रे मग मुंबईशी जा मार्गावर आपले स्वागत आहे. परंतु आपल्याला बाईकला इथे एंट्री नाही. आपल्याला एंट्री स्टेट रायगड किल्ला आपल्या लेफ्टला आणि महाडमध्ये आता आपण एंट्री. आणि दुपारचं निंबर आमच्या डोक्यावर झालं. डोक्यावर झाल्यानंतर मग माइंड काम नाही करायचं. हा तर थोडासा फरक पडतो. म्हणून एव्हरीथिंग लॉंग ड्रायव्हिंगसाठी पणजी 390 आणि चिपळूण 99, रत्नागिरी 187. आपल्याला जायचं आहे ओल्ड गोवा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी हेनरिक आणि आपलं हेनरिक HD ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता वाजले आहेत घरेलामध्ये सकाळच्या 3 आणि आपण जात आहोत बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च सांत फ्रान्सिस साहेबाचं दर्शन घेण्यासाठी. CA कॅथेड्रल चर्च तेथे त्याचा श्रेय ठेवला आहे भक्तांच्या दर्शनासाठी आणि लाखो आणि हजारो भक्त तेथे गेले असतील आणि जात आहेत. परंतु आपली आज सोलो राईड असेल आणि या राईडमध्ये मी घेतलेला आहे माझ्या मिसेसला पिलियन म्हणून. मग आपण जाऊया गो आणि गोवा. बाय बाय सगळ्यांना. आम्ही जात आहोत आणि आपण आता भेटूया बाईकवरती. बाईक तर आहे आपली अव्हेंजर, पण हिला एक्सेसरीज एकदम फुल लोडेड. बघू शकता तुम्ही 250 किलोच्या वरीचं वजन गेलं असेल. 750 किलोमीटरची आपली राईड असेल. आपल्या घरातून आपल्याला व्हिडिओ करायला जमत नाही, कारण घराजवळ आपल्या पूर्ण एकदम कालोख असतो आणि कालोखामध्ये सांत फ्रान्सिस नगर स्टॉप. मित्रांनो, किती दिवसापासून एक मनामध्ये गोव्याला जायचा विचार होता. एकदम कम्फर्टेबल असतो तो. ओके, जर काय त्रास असला तर मला सांगा मगारी. तर मग आज आम्ही दोघेही राईडला निघालो आहोत. मी किती दिवसापासून एक विचार केला होता की गोव्याला जायचं, परंतु आम्ही पुष्कळशा राईड केल्या, पण मिसेसला घेऊन आज ही माझी पहिली राईड असेल. पिलियन म्हणून मी तिला माझ्यासोबत घेतलेलं आहे, कारण मला तरी वाटते की उत्तमची पहिली लेडी असेल की ती आज मुंबई टू गोवा. कारण उत्तम मला तरी नाही वाटत की कोणी लेडी गोव्यापर्यंत पोचली असेल बाईकवरती. तर मी आता फर्स्ट टाइम तिला बाईकवरती घेऊन जात आहे आणि हा लांबचा प्रवास आहे. बघूया, तिची मनाची तयारी मी पूर्ण करून घेतली, कारण एवढा प्रवास तिने आजपर्यंत कधीसुद्धा केला नव्हता. आज फर्स्ट टाइम ती एवढा प्रवास करते. सांत फ्रान्सिस साहेबांच्या पाय दर्शनाला आम्ही जात आहोत आणि सकाळचा सुंदर दिवस. खरोखर मी मित्रांनो एक मला म्हणायचं आहे की जीवन हे खूप सुंदर आहे. त्या जीवनाचा माणसाला किंवा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आणि अशी राईड करायला आपल्याला भेटली पाहिजे. व्हेरी गुड. आपण आता पोहोचलेलो आहोत सुभाषचंद्र बोस मैदान. सुभाषचंद्र बोस मैदान
तर आता येईल मीरा रोड, मग काशीमीरा. आता काशीमीरातून आपण मुंबई मार्गाने जायचं की ठाणा मार्गाने जायचं? माझा विचार आहे की आपण जायचं मुंबई मार्गाने, कारण आता रात्रीच्या आपण ट्रॅफिक नसेल त्या साईडला. दोन मिनिट थांबू आणि मॅप चेक करू एकदा. बॉम्बेसून जाऊ, ट्रॅफिक नाही आहे. बॉम्बेसून जाऊ आपण, ट्रॅफिक नाही जाऊ दे, मग मुंबईसून जाऊ. आपल्याला जर दर्शन नाही केला ट्रॅफिक भेटेल, त्याच्या पुढे ट्रॅफिक नाही भेटणार. आणि मॅपमध्ये नाही ट्रॅफिक दाखवी ना. दहिसर दादर 25. आता ही पहिली राईड असेल की मी ती मुंबईतून करत आहे. तोही आपल्याला पुढे रस्ता असाच भेटते की ट्रॅफिक भेटते कुठे. असा जर रोड भेटला की आपण डायरेक्ट बाहेर पडू. पुणे आपल्याला लोणावळाहून जायचं आहे गोवा. ती मला तरी वाटतं की ती कंपनी आहे, कंपनी. हो सत्य. छत्रपती शिवाजी महाराज दुर्गती महामार्ग. दर्शना, काय जर प्रॉब्लेम असेल तर मला सांग. हां, तर मला पुढचं दिसते, मागचं दिसे ना. हां, दुर्गती मार्गावर आपले स्वागत आहे. परंतु आपल्याला बाईकला इथे एंट्री नाही, आपल्याला एंट्री आहे इथून. तिथे एंट्री झाल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागेल. आता 3:15 आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो होतो आणि सध्यापर्यंत आम्ही आता 150 किलोमीटर आलेलो आहोत आणि 468 किलोमीटर अजूनपर्यंत आपल्याला आहे. चल दर्शन बसते, आपण निघू. चल आता, चल ये बिंदास बस. चल ना, ओके चल. आणि आता वाजले आहेत सकाळच्या 7 आणि आम्ही आत्तापर्यंत 176 किलोमीटर पूर्ण केलेला आहे. आणि हा सकाळचा थंडगार वारा आपल्या अंगाला स्पर्श करतो. ठणठण असा रोड आणि असं वातावरण, खूप सुंदर नजारा आहे. पण त्या नजाऱ्यामध्ये काम झालेलं आहे. माझा राईट साईडचा जो बाईकचा आरसा असतो तो आरसा गळून पडलेला आहे. खूप काही असं बोलावं असं वाटतं, पण काय, आमच्या मागे माझी मिसेस बसलेली आहे, ती काय बोलत नाही. अरे एवढ्या लांब तू प्रवासाला चाललीस, काहीतरी बोल, काहीतरी सांगायला पाहिजे ब्लॉगमध्ये. थंडीमध्येच तर बाईक चालवायची मजा असते. गरमीमध्ये बाईकर लोकांना बाईक चालवायला जमत नाही. पणजी 390 आणि चिपळूण 99, रत्नागिरी 187. आपल्याला जायचं आहे ओल्ड गोवा.
सुंदर सनसेट झालेला आपल्या समोर. असा रोड आणि अशी बाईक आणि आपण या रोडवरती. खूप सुंदर असं आयुष्य आहे, पण आपण जगू आणि आपल्याला जगता आलं पाहिजे. आता थांबायचं आहे नाश्ता करण्यासाठी, कारण आता लागली पोटाला आपल्या नाश्त्याची भूक आणि वाजले 8 सकाळचे. रत्नागिरी स्टेट, रायगड किल्ला आपल्या लेफ्टला आणि महाडमध्ये आता आपण एंटर झालेलो आहोत. बाईकमध्ये पेट्रोल टाकलं, पण नाश्ता काउंटर कुठे आहे? आम्हाला नाश्ता करायचा आहे. दर्शना, तू नाश्त्याला तू काय घेणार ते मला सांग. आजची नाश्त्याची चॉईस तुझी असेल. तुला जे आवडते ते तो ऑर्डर कर, मी खाली तिथे बसेल. नाश्ता आपण लाईटच करू. जेवण लवकर घेऊ आपण, घेऊ. तुला मी बाईक राईडसाठी आणले, तुझी जी हौस आहे ती तू पूर्ण कर. तुझ्यासाठी आपण लवकर घेऊ. ही राईड आता मी या 1 महिन्याच्या आतमध्ये आता आमची दुसरी राईड असेल. आम्ही गेलो होतो डिसेंबरच्या 11 तारखेला स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल. आणि आता ही या महिन्यातली आपली सेकंड राईड असेल गोवा. आणि आज आहे वर्षाचा शेवटला दिवस 31. आता उद्यापासून आपण एंटर होणार आहोत 2025 मध्ये. नाश्ता करायला इथे थांबलो आहोत आणि आम्ही सकाळपासून 240 किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे. आणि आपण आता इथे नाश्ता करूया. हॉटेल येरुलकर. दर्शना, आजची ऑर्डर नाश्ता तुझी असेल. ओके. नाश्ताची टेस्ट कशी आहे? एकदम चांगली आहे. एकदम चांगली आहे ना, फर्स्ट क्लास ना. यस. चला मग नाश्ता करू आणि फटाफट निघू. नाश्ता घेऊन आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला तर लवकर निघूया. नंतर टाईमवर जमलो. हॉटेल नाश्ता खूप चांगला होता. कधी येईल नक्की ती व्हिजिट करा. टोलना काय आहे. चला मग आता आम्ही नाश्ता करून बाहेर पडलो आहोत. आता आपल्या पुढे आहे रत्नागिरी आणि हा आहे टोल. पाल आहे आणि ओलादूर, खेड आणि रत्नागिरी. इथून आता रत्नागिरी आपल्याला 120 किलोमीटर रत्नागिरी असेल. इथून आपल्याला रत्नागिरी 120 किलोमीटर. सुंदर असं वातावरण आहे. कसं ना
कैसा होता नाश्ता? मस्त होता ना? आता वाटलं फ्रेश? ओके. जेव्हा आपण थांबतो ना, थांबल्यानंतर आपण जेव्हा थांबल्यानंतर जो 10 किंवा 5 मिनिटाचा आपला ब्रेक असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ असा आराम मिळत असतो. कारण बाईकवरती कंटिन्यू बसून आपलं शरीर एकदम कावडल्यासारखं होतं. आता आपल्याला बाईक जरा खेचावी लागेल कारण पुष्कळ टाईम झालेला आहे. पणजी 350, रत्नागिरी 196 आणि खेड 19 किलोमीटर. म्हणजे आपल्याला अजूनपर्यंत आपलं डेस्टिनेशन खूप लांब आहे. अजूनपर्यंत खूप लांब आहे, पण असा रोड असला की आपल्याला ते जवळचं आहे. कारण या रोडला ज्या स्पीडने बाईक चालते त्या स्पीडने असं वाटत नाही की एवढं किलोमीटर आपल्याला काढायला टाईम होईल. थोडं बोगदा आलेला आहे आपले. आता या बोगद्यामध्ये आपल्याला झोपून जायला लागेल. दुसऱ्या बोगद्याचं काम चालू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला लाईट पेरावं लागतील. लाईट बोगद्यामध्ये लाईट पेरावं लागतील. ऑलरेडी तर याच्यामध्ये लाईट आहेतच आपल्याला. पाचशे मीटरचा बोगदा असेल दर्शना. 500 मीटरचा डोंगराचं पाणी पडते बघ. डोंगराचं पाणी दर्शना. आता बोगद्यातून बाहेर पडलो. बाहेर पडताना किती मिनटं झाली? 60 आणि 50च्या स्पीडला किती मिनटं झाली? 3 मिनटं ना? ओके, यस. ओके, 112.86. 800 पूर्ण 800. मस्त असा व्ह्यू आहे बघण्यासाठी. ते बघा डोंगराच्या खाली एकदम दिसो पडलेला आहे आणि त्याच्यावरती डोंगर. कशा टेस्ट रेडबुलची बघा. हां, रेडबुल याच्यासाठी घेत की एनर्जी ड्रिंक. दुपार झाली आणि दुपारचं निंबर आमच्या डोक्यावर झालं. डोक्यावर झाल्यानंतर मग माइंड काम नाही करत. हां, ते थोडासा फरक पडतो. म्हणून एनर्जी ड्रिंक लॉंग ड्राईव्हसाठी जरुरी आहे. एक नंबर रोड, जबरदस्त. हा आपल्या पुढे आता आपल्या जेवायला कुठेतरी भेटेलच. म्हणजे भेटेलच, खरंच कधी भेटेल. भूक लागली, पाठी फुटली आई आणि आता मला भूक लागली. आता आपण मुंबईहून 448 किलोमीटर आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आता इथे जेवायला थांबलो आहोत. हॉटेल गुरुमाऊली लॉजिक. सकाळपासून आम्ही राईड केली आणि आता वाजले आहेत 2:45 वाजता आम्ही आता जेवायला थांबलेलो आहोत. बघूया आता इथे जेवायला आपल्याला काय आहे. तर मग
आम्ही आता जेवायला घेतलेले आहे दाल फ्राय आणि राईस. आता बघूया याची चौकशी आहे. सर्वांनी जेवायला यायचं आहे. ओके दर्शना बाय. चला आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला आता लागूया. दर्शना कसं होतं जेवण? मस्त होतं. दाल फ्राय, राजापूरची डाळ. ओके. हॉटेल गुरुमाऊली लॉजिक. जेवण एकदम खूप चांगलं होतं. राजापूरची डाळ आम्ही इथले चाललेले आहे आता आणि आपण आता निघूया आपल्या पुढच्या मार्गाला. आणि आत्ता मला सध्या 180 किलोमीटर ओल्ड गोवा आहे. किती वाजता पोचून आपली हिशोबाशी 6 वाजेपर्यंत पोचू ना? 6:30-7 आपली स्पीडच्या निमित्ताने. कारण आपल्या स्पीडच्या हिशोबाने 6:30-7 वाजेपर्यंत ओल्ड गोवा स्टॉप. ओके मग चला आता निघूया. चला आता आम्ही इथे जेवण केलं आणि जेवण करून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आता सध्या आंब्याला आलेलं आहेत फुलं. हो अजून आंबे यायला टाईम आहेत. फुलं आले आहेत आंब्यांना. आता आंबे येतील दुसऱ्या महिन्यामध्ये. 2 किलोमीटर 38 किलोमीटर गोवा आपल्याला आता सिधं जायचं आहे. दर्शना अजूनपर्यंत 120 किलोमीटर बाकी आहे. हां थांबू मी आता काहीतरी थांबितो बाईक थोडा टाईम तुझ्यासाठी. एक चांगली जागा बघून काही थांबितो. मला फोन पण करायचा आहे. एक चांगली जागा बघून थांबितो गाडी. पणजी 46 आता आहे आपल्याला आणि मडगाव 148. आपल्याला जायचं आहे पणजीला. पणजीहून ओल्ड गोवा. हा हे आता चेक नका. जाणाऱ्याला अलाउड आहे पण येणाऱ्याला प्रत्येक त्याची तपासणी इथे होणार म्हणजे होणारच. गोवा पोलीस कोणाला सोडणार नाही. गोव्यामध्ये बाईक चालवायचा एक अनुभवच वेगळा असतो. कारण जे गोव्याचे जे रोड आहेत असे रोड आपल्याला अख्खी महाराष्ट्रामध्ये कुठेसुद्धा बघायला भेटणार नाही. एवढा सुंदर हा परिसर गोव्यातला आहे. गेल्या वर्षी आम्ही बाईक राईडला आलो होतो गोव्याला. तेव्हासुद्धा आम्ही हाच अनुभव घेतला होता. खूप असं सुंदर शहर आहे गोवा. आय लव्ह गोवा. कंचन गोवा 25 किलोमीटर असेल. हां हावरा असेल. सगळं 675 होतं. सगळं 75 तेवढं काहीतरी आहे. हां बागा बीच पुढे आहे. बागा बीच. नाही ते रातचे पोचतील. म्हापसा पणजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आयला आपल्याला तर गोवा पोचू. आपलं स्वप्न तर पूर्ण होईल. आता गोवा बघ कसं झगझगील. ते 35चा गोवा तर झगझगील रात्रीचा. अजूनपर्यंत आपल्याला 25-17 किलोमीटर आहे. म्हणजे आपण गोवामध्ये एंटर झालो आहोत. बहुतेक आपला संपला आहे.
आता आपण पोचलो आणि वाजले किती 8 वाजले आणि आम्ही आता रूमची बुकिंग घेतली 8 वाजता हॉटेल पॅराडाईज डी गोवा.